नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार. माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज, तुमचाही ड्राय स्किनवरती मेकअप केकी पॅची दिसतो का? तर तुम्ही इथे बघू शकता की माझा मेकअप तुम्हाला इथे कुठे केकी पॅची दिसत आहे का? शिवाय आपला हा मेकअप ग्लोईंग आणि ग्लॉसी दिसत आहे. सध्या तर खूप ट्रेंड आहे की शायनी मेकअप हवा आहे आणि ड्राय स्किनवाल्यांनाही असं वाटतं की आमचा पण ग्लॉसी मेकअप दिसला पाहिजे. तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा आहे, तेही विदाऊट फाउंडेशन. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप मेकअप ज्यावेळेस तुम्ही स्किननुसार करताल त्यावेळेस तुमचा पण मेकअप माझ्या मेकअप सारखाच ग्लॉसी होणार आहे. चला तर मग बघूयात की आपण हा मेकअप कसा करायचा आहे. आता सध्या तर ग्लॉसी शायनी मेकअपचा खूपच ट्रेंड आहे. तर चला आपण बघूयात हा मेकअप ड्राय स्किनवर कसा करायचा ते. तर सगळ्यात आधी फेस वॉश करून घेणं गरजेचं आहे. मी इथे फेस वॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत मॉइश्चरायझर क्रीम. तर मी इथे निव्हियाची मॉइश्चरायझर क्रीम घेतलेली आहे. ही ड्राय स्किनसाठी खूप छान आहे. स्किनचं छान हायड्रेशन झालं पाहिजे मेकअपसाठी. तसंच आपल्याला लिपस्टिक लावण्यासाठी पण लिप बाम लावणं गरजेचं आहे. मी लिप बाम घेतलेला आहे मी इथे. तर आपला आधी फेस वॉश करून झालेला आहे. त्यानंतर आपण निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. त्यानंतर मी इथे प्रायमर यूज करणार आहे. हे आहे स्विच ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलायटर प्रायमर आहे. याच्यामध्ये थोडंसं टिंट पण आहे गोल्डन कलरचा आणि हे तुम्ही प्रायमर म्हणून पण वापरू शकता आणि हायलायटर म्हणून पण वापरू शकता. हे आपण ऑल ओव्हर फेसवर लावून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती किती छान ग्लो आलेला आहे. इथे मी यूज करणार आहे कलर करेक्टर. तर मी कलर करेक्टर हे इनसाइडचं यूज करणार आहे. हे पूर्ण आपला जो बेस जो दाखवणार आहे मी तुम्हाला, तो पूर्ण क्रीम बेसच यूज करणार आहे. आपण इथे फाउंडेशन स्किप करणार आहोत. हवं तर तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता, पण मी आज तुम्हाला विदाऊट फाउंडेशन मेकअप कसा करायचा आहे ते सांगणार आहे. तर मला फक्त अंडर आय सर्कल्स आहेत थोडेसे, तर त्यासाठी मी इथे कलर करेक्टर हे यूज करणार आहे. आपल्या फेसवरती जिथे जिथे डाग असतील, मंकी माउथवर, पिंपल्सचे डाग, फोरहेड वरती, तिथे तिथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा या नोजच्या कॉर्नरला पण बऱ्याच जणांना इथे डाग असतात. जिथे जिथे पिगमेंटेशन आहे तिथे तिथे पण लावू शकता. लावल्यानंतर आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. कलर करेक्टर करून झाल्यानंतर माझ्या स्किनचा जो कलर आहे, माझ्या स्किनच्या कलरनुसार मी इथे हे कन्सिलर यूज करणार आहे. तर ते आधी चेक करून बघायचं आहे. तर हे कन्सिलर माझ्या फेसवरती जाते. मी हा ब्रश घेतलेला आहे, तो आहे मिलॅग्रो कंपनीचा. त्यानंतर कॉन्टोरिंग साठी मी इथला हा डार्क शेड घेणार आहे. घेतलेलं आहे इनसाइडचं. त्यानंतर लिक्विड हायलायटर म्हणून मी परत हेच जे स्विच ब्युटीचं हायलायटर प्रायमर आहे ते यूज करणार आहे परत.
त्यानंतर इथे मी हा मेकअप लॉक करण्यासाठी पावडर यूज करणार आहे. ती आहे PSC ची ट्रान्सलुसंट पावडर. ब्रश घेतलेला आहे बेलीचा. त्यानंतर आपण ब्लशर यूज करणार आहोत. ब्लशर, कॉन्टोर आणि हायलायटर हे स्विस ब्युटीचेच आहेत तिन्ही पण, तेच मी इथे यूज करणार आहे. त्यानंतर हायलायटर, आयब्रो डिफाईन करणार आहोत. तर आयब्रो डिफाईन साठी मी हे स्विस ब्युटीचं जे जेल काजल आणि आयलाइनर जे आहे ते यूज करणार आहे. त्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे काजळ. तर काजळ मी शुगर पॉपचं घेतलेलं आहे इथे. आय शॅडो साठी मी ब्लशर मधलाच हा जो शेड आहे ब्लशरचा आपला स्विस ब्युटी पॅलेट मधला, तोच इथे पिंक कलर यूज करणार आहे. आयब्रो डिफायनिंग साठी ही जी पावडर वापरली आहे स्विस ब्युटीची, तीच मी इथे पावडर लायनर म्हणून यूज करणार आहे. स्विस ब्युटीच्या पॅलेट मधलीच लावणार आहे. हा थोडासा पिंक आणि ब्राऊन कलर मिक्स करून लावणार आहे. यूज करणार आहे ती आहे रिकोडचं तर मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपले जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना शाउट आउट देण्याची वेळ झाली आहे. तर थँक्यू युवराज, थँक्यू शौर्य, थँक्यू मोनाली, थँक्यू आयशा, थँक्यू अक्षता, थँक्यू सुनीता. आणि तुम्हालाही जर वाटत असेल की माझ्या चॅनलवरती मी तुमचे नाव असेच घ्यावे तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.